लेवीय प्रकरण 27 नवसान संबंधी नियम। परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, एखाद्या मनुष्याने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या मानवाचे मोल तू येणेप्रमाणे ठरवावे। पुरुष 20 वर्षांपासून 60 वर्षांच्या आतील असला तर पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे त्याचे मोल 50 शेकेल रुपये असावे आणि स्त्री असली तर तिचे मोल 30 शेकेल असावे। मुलगा 5 वर्षांहून मोठा व 20 वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल 20 शेकेल व मुलीचे 10 शेकेल असावे। मुलगा 1 महिन्याहून मोठा व 5 वर्षांहून लहान असला तर त्याचे मोल 5 शेकेल रुपये व मुलगी असली तर 3 शेकेल रुपये असावे। पुरुष 60 वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल 15 शेकेल व स्त्री असल्यास 10 शेकेल असावे। पण तू ठरविलेले मोल न देता येण्याइतका कोणी कंगाल असेल तर त्याला याजकापुढे उभे करावे आणि याजकाने नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे। नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे याजकाने त्याचे मोल ठरवावे। लोक परमेश्वराला जे पशु अर्पण करीत असतात त्यापैकी एखाद्या पशुचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक पशु पवित्र समजावा। त्याने तो बदलू नये, म्हणजे वाईटाऐवजी चांगला किंवा चांगल्याऐवजी वाईट असा बदल त्याने करू नये। त्याने एका पशुबद्दल दुसरा दिलाच तर तो व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावे। लोक परमेश्वराला जे पशु अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशु याजकापुढे उभा करावा। त्या पशुचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे। याजक म्हणून तू ठरविशील तितके त्याचे मोल समजावे। पण नवस करणाऱ्याने तो सोडविला तर तू ठरविलेल्या मोलात त्याने आणखी 1/5 भर घालून तो सोडवावा। एखाद्याने आपले घर परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करून वाहिले तर याजकाने त्या घराचे गुणावगुण पाहून त्याचे मोल ठरवावे। याजक ठरविल तेवढे त्याचे मोल समजावे। घर पवित्र करून वाहणारा मोल देऊन ते सोडवू पाहिल तर तू ठरविलेल्या मोलात 1/5 भर घालून त्याने ते सोडवावे, म्हणजे घर त्याचे होईल। एखाद्याने आपल्या वतनाच्या शेताचा काही भाग परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करून वाहिला तर त्यात बियाणे पडेल त्या मानाने तू त्याचे मोल ठरवावे। 1 होमरभर जवाची पेरणी त्यात होत असली तर त्या शेताचे मोल 50 शेकेल रुपये ठरवावे। योबेल वर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरविशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे। योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरविलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावे। शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहिल तर तू ठरविलेल्या मोलात आणखी 1/5 भर घालून त्याने ते सोडवावे, म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल। त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकिले असेल तर ते ह्यापुढे सोडवून घेता यावयाचे नाही। पण योबेल वर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रित्यर्थ ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल। स्वतःच्या वतनाचे नसलेले म्हणजे खरेदी केलेले शेत कोणी परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र करू पाहिल तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरविशील तितके परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे। ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे। ज्याचे मोल तू ठरविशील ते पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे। शेकेल म्हणजे 20 गेरा। ग्रामपशूंपैकी प्रथम वत्स परमेश्वराचा ठरलेला आहेच, त्याला कोणाला पवित्र करून वाहता येणार नाही। तो गुराढोरांपैकी असो किंवा शेरडा मेंढरांपैकी असो, तो परमेश्वराचाच आहे। तो वत्स अशुद्ध पशुचा असला तर तू ठरविलेल्या मोलात 1/5 भर घालून त्याने तो सोडवावा। पण तो सोडवित नसला तर तू ठरविलेल्या किमतीला तो विकून टाकावा।
तथापि कोणी आपल्या सर्वस्वापैकी जे काही परमेश्वराला समर्पित करील, मग तो मानव प्राणी असो, पशु असो किंवा त्याच्या वतनाचे शेत असो, ते विकू नये किंवा सोडवू नये. जे काही समर्पित केले असेल ते परमेश्वराप्रित्यर्थ परमपवित्र समजावे. मानव प्राण्यांपैकी कोणाला वाहिले असेल तर त्याला सोडवून घेता येणार नाही, त्याचा अवश्य वध करावा. भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत, ते परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होय. एखाद्याला आपल्या दशमांशातील काही भाग मोल देऊन सोडवावयाचा असल्यास त्यात त्याने 1/5 भर घालून तो सोडवावा. गुरेढोरे अथवा शेरडे मेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठी खालून चालवून होते, अशा प्रत्येक 10 एक पशु परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असावा. कोणी त्याचे गुणावगुण पाहू नये किंवा त्याला बदलू नये. कोणी त्याला बदलिलेच तर तो पशु व त्याच्याबद्दल दिलेला असे दोन्ही पवित्र समजावे. मोल देऊन ते सोडविता यावयाचे नाहीत. परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी सिनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.